आहेत. एक विकेट. संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहे. डॉट बॉल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक राजू यांचं. सुंदर असा एक धावांचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. अमनांचा 1 रनसाठी प्रयत्न आणि प्रयत्न झालेला आहे राजू यांच्याकडून. राजू संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे. डाव्या बाजूने मारा करतील राजू. अमन यांचा 1 रनचा प्रयत्न. हॅलो हॅलो. हॅलो. तर गुरु चौरसिया साहेब यांच्याकडनं सुवर्ण संधी. अमन यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी. तर नक्कीच अमन चौरसिया षटकार तर लगवला आहे. संघ थोडासा पिछाडीवरती होता, परंतु या षटकाराने पुन्हा एकदा एक नवसंजीवनी दिली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती रन्स 18च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आणि 18 धावा धावफलकावरती. अमन चौरसिया अमन यांच्यासाठी सुवर्ण संधी. 3 षटकं 15 मिनिटात पंच झाली नाही. तुम्ही डायरेक्ट आतमध्ये घेऊ शकता एक फिल्डरला. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. दुपारचं रखरखत ऊन मित्रांनो. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे चांगला झेल मित्रांनो मैदानावरती पूर्ण केला गेला आणि संपवलाय फलंदाज अमन याचा खेळ. तर मेगा फायनलची मजा आपण 4 ते 5 षटकांची खेळू, परंतु इथून पुढच्या सर्व लीग मॅचेस या 3 ओव्हरच्याच असतील याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बॉल पुन्हा एकदा चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. चांगलं कमबॅक. एक षटकार आल्यानंतर गोलंदाज मैदानावरती करत असताना आपण जरूर पाहतोय.
प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून खुर्ची घेऊन जायची आहे. नेक्स्ट बॉल हा वाईड असेल. हा भरपूर मित्रांनो ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पंच सांगतात की इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये भर. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. रन वीस धावा धाव फलकावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल उडवलाय. बॉलला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने टीमची मात्र 1 ने पुढे सरकतीये. धावसंख्याने जाऊन पोहोचतीये 21 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजी करणारा संघ. विशालगड संघ नावाप्रमाणे कामगिरी. आडव्या बॅटने ताकदीच्या जोरावरती बॉलला भिरकावले. क्षेत्ररक्षक आहे डीप विकेट मध्ये. जबरदस्त फेकी मित्रांनो. चांगला थ्रो मैदानावरती बघायला मिळाला. आणि तेच कारण की फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. या बॉलवरती देखील टीमची धावसंख्या एका रनने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 2-2. अर्थातच 22 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. लांब लचक असा रणअप आणि तितकीच सुंदर बॉलिंग आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर यावेळेस चेंडू थोडासा लो राहिलाय. अपेक्षापेक्षा कमी उसळी घेणारा चेंडू समजला नाहीये फलंदाजाला. आणि इथून आपण पाहिलं तर डॉट चेंडूची समाप्ती पुन्हा एकदा मैदानावरती. पुढचा बॉल यावेळेस पाडला नाडॅक. मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे हलकीशी अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. खराब क्रिकेट मित्रांनो गोलंदाजी करणारा संघ. आणि त्याच परिणामी दाखल सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. आणि ओव्हर 24. एक चेंडू बाकी आहे पंच. येस. आणि 24 धावा झालेल्या आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 बॉल इज रिमेनिंग स्टील इन दी ओव्हर. सॉरी षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल शाळंपूल. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. चौकार. फुटवर्कचा वापर करावा लागेल. जेव्हा जेव्हा फुटवर्कचा वापर केला पहिल्या या अगोदरच्या बॉलवरती शफल झाले, अक्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न, चौकार मिळाला. हा चेंडू बचेंगे, परंतु इथे मात्र व्हाईट बॉल.
पुढचा बॉल गरंगत जमीनला घासत पुसत गुदगुल्या करत ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेची संधी, खराब क्रिकेट आहे आणि दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज बाद. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, 1000 रुपये आहेत षटकारासाठी, ते मिळवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला मैदानाच्या आतमध्ये. चला टॉस साठी यायचे पुढचे दोन्ही संघ. मॅच कोणाची असणार आहे? पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्रिकेट. चला पुढची मॅच असेल रायगड आणि सिंहगड. आडव्या बॅटने टोकलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं असं वाटलं, पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, खराब क्रिकेट, खराब क्रिकेट आहे मित्रांनो. या बॉलवरती मिळाले एकूण 3 धावा. 3 टीमचा धावफलक पुढे सरकले, जाऊन पोहोचले. 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मात्र मानावं लागेल. इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 34 धावा फलकावरती आणि विजयी समीकरण येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज या मॅच मध्ये. ठोक डीजे. पारितोषिक आहे.
मिनिटामध्ये बॉल पडला नाही फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्हाला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे तुम्ही. इथे मॅन ऑफ द मॅच आपल्या जीवी भाईंना भेटताना आपण पाहू शकाल. 35 करायचे. होते सुरुवात पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला. कॅच घ्यायची नामी संधी होती आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचे पारितोषिक आशिष भाई जयस्वाल यांच्याकडनं इथे मात्र जमा झालेले अगदी पहिल्याच बॉल वरती. गोल्डन मॅन खुश 500 रुपये जमा बॅट्समन साठी. तो इसी बीच सम्मानीय अतिथि अशोक शाह साहब इनका भी यहाँ पे स्वागत हो चुका है. तो मैं हमारे स्वराज्य चषक 2025 की ओर से आपका तहे दिल से स्वागत करना चाहूंगा और आपसे गुजारिश करूंगा कि आइए आपकी तशरीफ हमारे मंच पर फरमाइए. आपका स्वागत है इस पूरी क्रिकेट की प्रतियोगिता में. पहिल्या बॉल वरती आला चौकार, दुसऱ्या बॉल वरती आली आहे सिंगल. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, नीटचा टाइम झाला नाहीये यावेळेस. एकच धाव इथे देखील मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 6 धावा धावफलकावरती. अशोक शाह साहेब या मॅचचा आनंद घेत असताना मैदान व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल, सहर्ष स्वागत असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू उडवला हवेमध्ये. खूप काळ चेंडू आपण पाहतोय. सेफ लँडिंग 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा मात्र मैदानावरती धावून वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. मिस्टर पाटील प्लीज. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त इथे काय मिळणार नाहीये. एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र
9 धावा धावफलकावरती. बॉल 5 चेंडू झालेले आहेत आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. इथे गोलंदाज मात्र होईल तयार. भरपूर आखूड टप्प्याचा बॉल होता हा मित्रांनो. इथून आपण पाहिलं तर हा चेंडू. चला पंच, लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटर आउट असेल, फलंदाज बाद असं पंच घोषित करतायत. तुम्ही एक प्लेअर आतमध्ये घेऊ शकता, ह्याची देखील तुम्ही नोंद घ्या. पंच, अंपायर, 3 ओव्हर जर का 15 मिनिटात झाल्या नाहीत, एक खेळाडू डायरेक्ट आतमध्ये घ्या तुम्ही एक्स्ट्रा. मित्रांनो, एवढ्या टीम मीटिंग्स क्रिकेटमध्ये मॅच अजून पहिल्याच ओव्हरमध्ये तरी देखील तुम्ही घेताय. प्रत्येक मिनिटाचे पैसे द्यावे लागतात आयोजकांना. प्लीज फटका फसलाय पुन्हा एकदा. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये सेफ लँड होते. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. विजयासाठी 35 लक्ष. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. पण पाहिलं तर जयस्वाल साहेबांकडनं गोल्डमॅन आहेत या विभागाचे. एक युवा नेतृत्व, नेहमी प्रेम आहे त्यांचं आपल्या संघावरती. पुढचा बॉल तयार. यावेळेस आडव्या बॅटने ठोकायचा होता. हाफ ट्रॅकर होता मित्रांनो, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्कोर स्थिरावत असताना रन्स. भाई अकरा चकारामध्ये. लोअर फुलटॉस होता, मिस करून बसलाय पूर्णपणे. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. धोका होऊ शकतो. आणि यस, खराब क्रिकेट आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट, प्राइज विकेट मैदानाच्या बाहेर. टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय मित्रांनो प्लीज. टीम मीटिंग नकोय. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकल्या नाही तर तुमचा एक फिल्डर नक्कीच आतमध्ये येईल आता प्लीज. येस, थँक्यू. बॅट्समन लगेच पळत जायचं आपण. 12 धावा झालेल्या आहेत. गडी गारद झाला महत्वाचा. ओपनिंग बॅटर आता हा फर्स्टलाच आउट झाले. येस, सॉरी. यावेळेस आपण पाहिलं तर
क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव मित्रांनो, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण केली गेली आहे. या 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत. 13 पर्यंत जाऊन पोहोचतोय धावफलक. पुढचा बॉल पुन्हा एकदा अंधाधून चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हलक्यात चेंडू तटवण्याचा प्रयत्न. फक्त सिंगल्स आणि डबल्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगल डबल पेक्षा जास्त काहीच मिळत नाहीये मित्रांनो. 14 धावा, 11 चेंडू आणि 21 धावांची असून देखील गरज आहे. 10चं अंतर, कमीत कमी 2 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये लगवावे लागतील. गोलंदाजांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली, परंतु अजून देखील एकही अशी मॅच विनिंग नॉक कुठल्याच फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. हा बॉल इथे मात्र पंच इशारा करतील वाईट बॉलचा. धन्यवाद पंच. आव्हान तर धावसंख्येमध्ये भर. आता 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि धावा करायच्या त्या मात्र 20. पुढचा बॉल इथोय मात्र विकेटच्या अगदी अंतिम चरणात चेंडू आहे. चेंडू खोदून काढायचा होता, परंतु चेंडू बॅटमध्ये काही संपर्क साधता आलेला नाहीये. डॉट बॉल. चला, मॅसेज गेलाय. तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पुढचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये झेल घेण्याची संधी आणि विकेटचं पतन.
चला पुढचा बॉल. चला चला, एवढा वेळ मॅच कशाला थांबवता मित्रांनो तुम्ही. यावेळेस चेंडूला खोदून काढायचं होतं. डायरेक्ट हिट जर का झाला असं तर काहीच वेगळं चित्र, परंतु नाहीये. तर यावेळेस मात्र चौकार आलाय. विजयाच्या आशा पल्लवी ठेवणारा चौकार आणि त्याचबरोबर 500 रुपयांचे मानकरी देखील ठरत आहेत बॅट्समन. किती येणारे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे आपण पाहिलं तर चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम. पहिली सिंगल वेगाने दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नकार आलाय. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र मॅच जिंकायची असेल तर बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयासाठी 14 धावांची गरज.
तर यावेळेस मात्र मॅच जिवंत ठेवणारा चौकार लगवला जातोय. 4 चेंडू 14ची गरज होती, त्यावेळेस आला मित्रांनो चौकार. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. प्रत्येक चौकारासाठी 500, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक जयस्वाल साहेबांकडनं. विजयाच्या आशा पल्लवी ठेवणारा चौकार जरूर आलाय. फ्रंट फुटवरती एक जागा बनवत फटका खेळायचा होता. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके लगवावे लागतील मित्रांनो, जर का ही मॅच जिंकायची असेल तर. चला पुढचे दोन्ही संघ टॉस झालाय का मित्रांनो? 3-3 ओव्हरची मॅच असेल, तयार राहायचं मित्रांनो. हाय संघ मैदानाच्या बाहेर जाण्या अगोदर आता तुमच्या टीम मीटिंग्स वगैरे त्या संपून घ्या आणि लगेच मैदानात उतरा. आणि इथून मॅच मध्ये उरली औपचारिकता. येणारा चेंडू 1 आणि विजयासाठी 10 धावांची गरज.